नमस्कार, वंदे मातरम। हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे की चंद्रपूरमध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन चंद्रपूर बॅडमिंटन असोसिएशननी केलं। आमच्यासाठी हा गौरवाचा क्षण आहे की आमच्याकडे असणारं बॅडमिंटन कोर्ट जे चंद्रपूरमध्ये आम्ही निर्माण केलं ते बॅडमिंटन कोर्ट हे या स्पर्धेसाठी उत्तम असून या स्पर्धा आयोजित करण्याची मान्यता या ठिकाणी या राज्यस्तरीय बॅडमिंटन असोसिएशननी दिली। मी त्यांनाही धन्यवाद देतो। आमचा प्रयत्न आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये गोंड राजाचं अधिपत्य असणारा व सर्वात जास्त जगातील वाघ असणारा चंद्रपूर जिल्हा हा अग्रेसर व्हावा आणि या दृष्टीने अनेक स्टेडियमचं बांधकाम आम्ही केलं आणि पुढेही हे काम सुरू राहणार आहे की जेव्हा 2036 ऑलिम्पिक होईल तेव्हा माननीय मोदीजी जे म्हणालेत की ऑलिम्पिकमध्ये आमच्या देशाने मेडल अजून जास्त प्राप्त करावे, कारण 1900 पासून आजपर्यंत साधारणतः 124 वर्षात आम्ही फक्त 35च मेडल कमवू शकलो। 140 कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशामध्ये या देशाचा सर्वंकष विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा यासाठी क्रीडा मैदान स्टेडियम हे महत्त्वाचे आहे आणि त्या दृष्टीने माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आमचा जिल्हा या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि सर्वांना अभिमान वाटेल असं काम या क्षेत्रात या ठिकाणचे क्रीडा स्पर्धक, क्रीडापटू आणि विविध असोसिएशन करत आहे। माननीय श्री गिरीश चांडकजी असतील, त्यांची टीम असेल किंवा चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा असतील, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का असतील, हे सर्व अधिकारी, प्रशासन, स्पर्धक सर्व एकत्र येऊन या जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला गती देण्याचं काम करत आहे। आमचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड हे सुद्धा लक्ष ठेवून आहे। मला विश्वास आहे की चंद्रपूर हा निश्चितपणे या क्षेत्रात प्रगती करेल।